सोपान महाराज सेवक Oh
सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। सहज निळे उदकी वह्या सहज निळे उदकी वह्या तुम्ही रक्षिले या निज सत्ते। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। निळा मणे धराल हाती निळा मणे धराल हाती तरी द्याल मती निरूप। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। विठ्ठल सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। भागवने देह ठेवी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत संत श्रेष्ठ श्रीमंत सद्गुरु भक्त शिरोमणी निळोबारा महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री जगद्गुरु तुकोबारायांची स्तुती या प्रकरणातील मागणीचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात
सद्गुरु भक्त भक्त शिरोमणी निळोपाराय हे जगद्गुरु तुकोबराय पुढे एक मागणं काय मागणं मागतात महाराज? आपण सद्गुरु आहात, स्वामी आहात, एकच मागणं आहे, काही मागणं नाही. मी फक्त सेवा या भावनेने तुमच्या पुढे आलेलो आहे. तुमच्या मठाचा मला उत्तराधिकारी करू नका, तुमच्या गादीवर मला बसू नका. फक्त आणि फक्त सेवादान माझ्या पदरात टाका. आणि हे सेवादान टाकत असताना सेवा भावनेने आलेल्या किंकर चाकर निळोपारायचा तुम्ही अवहेर करू नका, उपेक्षा करू नका, मला दूर रोखू नका, अशी मागणी आजच्या भागात निळोपाराय जगद्गुरु तुकोबराय नकारता अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन शंभो महादेवाच्या वास्तव्याने पावन झालेला शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला स्वामी समर्थ रामदासांच्या भक्तीने नाहूर निघालेला पुण्यपावन आदर्श जिल्हा सातारा जिल्हा. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये पुण्यपावन मान आणि वेदावती या दोन तीर्थांच्या प्रवाहाने पावन झालेले हे दोन तालुके मान आणि खटाव. आणि या मान आणि खटाव तालुक्यामध्ये पुण्यपावन या तालुक्यातील सगळेच कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, सप्ताहांचे संयोजक, गावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतची बॉडी, आजी माजी, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सोसायटीची बॉडी आजी माजी आणि सर्व भागातील आमदार, खासदार सर्वांच्या सहकार्यातून पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, झेडपीचे आजी माजी सदस्य, सहकार संस्थेतील सर्वच स्तरावरील मंडळीच्या सहकार्यातून पार पडत असलेला मान खटाव तालुक्याच्या वतीने संपन्न होत असलेला श्री संत ज्ञानोबा यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्राकट्य वर्षानिमित्त श्री संत सावता महाराजांच्या सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी प्राकट्य वर्षानिमित्त श्री संत नामदेवराय, श्री संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यांच्या षष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्या वर्षाप्रित्यर्थ एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दन स्वामी देशपांडे 40 गावकर यांच्या चतुष्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळ्याप्रित्यर्थ आणि जगद्गुरु तुकोबरायांचे धाकले चिरंजीव वैष्णव तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी प्राकट्य वर्षानिमित्त समस्त मान तालुका, खटाव तालुका, कोरेगाव तालुका, काही फलटण तालुका अशा 4-6 तालुक्यातल्या 500 गावांच्या सहकार्यातून पार पडत असलेला महामहोत्सव. आणि या महामहोत्सवामध्ये ही जागराची आणि काल्याची कीर्तन सेवा या दोन्ही तालुक्यातील सगळेच कीर्तनकार, गायक, वादक, प्रवचनकार, सप्ताहाचे संयोजक सगळ्यांच्या वतीने माझ्या वाट्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने आज सातारा जिल्ह्यातून आणि सातारा जिल्ह्याच्या बाहेरून खूप मोठी वैष्णवांची मांदिवाडी इथं उपलब्ध झालेली आहे. मी 4-5 दिवसापासून बऱ्याच भाविकांच्या मुखातून ऐकलंय की बा मान खटावच्या भूमीत हा सोहळा पहिल्यांदाच पाहायला भेटला. हा जिल्हा आदर्श जिल्हा आहे, शंभो महादेवाचा जिल्हा आहे. छत्रपती शिवरायांचे पंजोबा, आजोबा, वडील आणि स्वतः चिरंजीव संभाजीराजे पुढच्या सगळ्या पिढ्या या सातारा जिल्ह्यातच नांदल्या. स्वामी समर्थ याच जिल्ह्यात, श्री संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज याच जिल्ह्यात, श्री संत हैमतराव बाबा याच जिल्ह्यात, जगद्गुरु तुकोबरायांचे पूर्वज विश्वंभर बाबा याच जिल्ह्यातले, तुकोबरायांचा वंशज याच जिल्ह्यातला वंश आहे तुकोबरायांचा. आणि अर्वाचीन काळामध्ये अनेक संत झाले. श्री संत टेंभोकर महाराज, उखळीकर महाराजांचे मूळ इथलंच आहे. तदनंतर हैमतराव बाबा. आणि या खटाव तालुक्यामध्ये ज्ञानोबरायांच्या सोहळ्याच्या पहिली चाल राहायची
वारकरी भूषण वारकरी गानगंधर्व वैकुंठवासी साहेबराव नाना देशमुख अशी मोठी मांदियाळी गत शतकातील एक प्रसिद्ध कीर्तनकार वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर आपण इथं गाव वाड्या वस्त्या सगळं धुंडळून काढलं आणि सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे गुरुवर्य ज्यांच्या कीर्तनाने संपूर्ण महाराष्ट्र सुसनात झाला युवकांसाठी एक व्यसनमुक्तीची प्रेरणा घेऊन आलेले गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर या अनेक गत शतकातील त्याच्या गत शतकातील आणि आद्य शतकातील अनेक संत विभूती सर्वांच्या पावन आशीर्वादातून हा महोत्सव संपन्न होत आहे. गेली 4-6 महिन्यापासून ही सगळी महाराज मंडळी माझ्या संपर्कात होती किंवा आम्हालाही असा एक उत्सव करायचा आहे. सध्या महाराष्ट्रात 2-3 वर्षापासून 24, 25 आणि 26 खूप मोठे मोठे उत्सव महाराष्ट्रात संपन्न झाले. काल परवा 24चा पंढरपूरचा काला झाला. जवळजवळ 3.5-4 लाख भाविकांना पुरणपोळी, दररोज 1000-2000 पालकरी, खूप मोठा उत्सव संपन्न झाला. त्या उत्सव समितीतील आमची सगळी मंडळी आदरणीय आमचे नामदेव आबा झोरळे आणि आमच्या सासवड समितीतील आदरणीय गुलाम नाना कामठे, तानाजी महाराज कामठे, आमच्या 5-6 सप्ताह समितीची मंडळी आज इथं अगत्याने उपस्थित आहेत. खूप मोठे मोठे उत्सव महाराष्ट्रात झाले. तसाच एखादा साताऱ्याला व्हावा ही पवित्र भावना मध्यंतरी आमच्या आदरणीय सूड महाराजांनी एक केला, झगडे महाराजांनी तिकडे खालच्या पट्ट्यात केला आणि या वरच्या पट्ट्यामध्ये आज आपला हा सगळ्या महाराज मंडळी एकत्र येऊन आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं घेऊन राहील जाईल म्हणून सगळ्यातील ज्येष्ठ जसं छत्रपतींचे पहिले सरसेनापती मानकोजी बोलले, आपलं मानकोजी 10 तोंडे, तशी यांच्या सगळ्यात ज्येष्ठ आमचे रणसिंग महाराज. तर टाळ्यावाला म्हातारा माणूस, अनुभवी माणूस आणि सगळ्या गुणीजनांमध्ये आमचे आदरणीय मदन सर, ही 2 जुनी माणसं आली म्हणजे नवी सगळी आहे. हस्तीपदे सर्व पदम निमज्जन या न्यायाने हत्तीच्या पायात सगळ्यांची पावलं आली. या भागामध्ये कोरेगावला एकसळ म्हणून गावी, या एकसळला वैकुंठवासी भोसले साहेब होते. भोसले साहेब माझ्यावर त्यांची खूप छापे, आमचे महाराज त्यांच्याच परंपरेतले आहेत. भोसले साहेब ज्यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्याला एकत्र करून वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्यानंतर 3 तालुक्यातल्या प्रत्येक गावाला, वाडीला, वस्तीला ते जोडलेले होते. मी त्यांच्यासाठी एकदा एक सळा येऊन गेलेलो आहे. एक आदर्श साधू, काय कोण जाणे देशभक्तीचे, देवभक्तीचे स्वर या जिल्ह्याने जन्माला घातले. आणि मग ही 5-6 महिन्यापासून ही सगळी महाराज मंडळी, आमचे आदरणीय धीरज महाराज, अरुण महाराज, रणसिंग महाराज, ही सगळी महाराज मंडळी अतिशय आनंदाने सगळं एकत्र करून हा महामेळावा उभा केला. मान आणि वेदावती सगळ्यात जास्त आनंद झाला सर शंभो महादेवाला की माझ्या परिसरात एवढा मोठा उत्सव, एवढे भाविक एकत्र येतात. वास्तविक आता राजकारणी माणसाला एवढे भाविक एकत्र आणायचं म्हणजे लय जड. एवढे माणसं म्हणजे 500 रुपये हजेरी. इथं कोणी असं विचारा त्यांना, मला 500 रुपये हजेरी सभेला. मान परत सभेला हजेरी, परत गाड्यांना पैसे वेगळे, परत त्यांना जेवायला वेगळे. पण या मान खटाव मध्ये असं आहे, आपापल्याच पदाच्या गाड्या घेऊन येतात, भाकरी घेऊन येतात आणि इथं दक्षिणा घेऊन जातात. त्याला म्हणजे वाटतं एवढी मोठी क्रांती. कोणाला रुपया द्यायची गरज नाही, तेच दक्षिणा देऊन जातात, इथं तेच भाकरी घेऊन येतात, आनंदाने राहतात. 18 पगड जाती एकत्र बांधण्याची ताकद फक्त आणि फक्त वारकरी. 18 पगड जातीचे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते बसते. कोणी म्हणतं का तुम्ही कोण्या गटाचे, तर तुम्ही आम्ही कोण्या गटाचे? नाही, आपला एकच गट, पांडुरंग पामा वारकरी. आणि मग या निमित्ताने याची मुहूर्तमोड मिळवली. महाराष्ट्रातील सगळे अभ्यासू कीर्तनकार बोलवले. मी आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर, गुरुवर्य तात्यांना म्हटलं होतं की खूप मुलांनी चांगलं उभं केलं, तुम्ही एक सेवा घ्या. पण आदरणीय गुरुवर्य तात्यांचं त्र्यंबकेश्वरला तपोवनात पारायण चालू आहे. पंढरपूरची तारीख मी त्यांना दिलेली होती, त्यांनी मागून घेतली मला म्हणजे मला पंढरपूरला यायचंय. पण परत तात्याला स्वास्थ्य लाभलं नाही. मग 1 महिन्यापूर्वीच तात्याने मला सांगितलं की मी काही येत नाही, तर मी तुम्हाला एक माझी व्हिडिओ क्लिप काढून देतो. आणि गुरुवर्य तात्याने व्हिडिओ क्लिप काढून दिली. तिथं आदरणीय गुरुवर्य तात्या हजर राहिले नाही.
तर तिथंही कीर्तन साताऱ्यातर्फे अक्षय महाराजालाच भेटलं. आणि काल इथंही आदरणीय काळोबा महाराज देहूकर यांना सुतक असल्यामुळे त्यांनाही येता आलं नाही, तर तिथंही आदरणीय अक्षय महाराजांना सेवा भेटली. दोन्ही ठिकाणी साताऱ्याची सेवा झाली. असा हा पुण्य पावन कार्यक्रम तुम्ही आयोजनात ज्यांनी अन्नदान केलं असेल, भाकरी दिल्या असत्या, पंक्ती वाढू लागल्या असतील, गायन करू लागले असतील, पखवाज वाजू लागले असतील, विना पहारा केला असेल, भजन केलं असेल, मंडप सौजन्य दिलं असेल, ज्यांनी सहकार्य केलं, ती मग ह्या गावची नगरपालिका असेल, भागातील राजकारणी मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमचे पत्रकार बंधू असतील, पत्रकार बंधूंचे मोठे योगदान आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. सर्वांनी खूप 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 मोलाचं सहकार्य केलं. मला हे जे कीर्तन दिले हे कृतज्ञतेसाठीच दिले. आज काही सांगायचं नसते, सगळ्यांच्या कृतज्ञता गौरव करायचा असतोय आणि म्हणून ही मला सेवा दिली. असो, जास्त लांबवत नाही करत, संपवायच्या टायमाला सुरुवात झाली. उषा काळ होता काळ अगदी अर्ध्या तासात आपल्याला सेवा सोडायची. जरा एक अर्धा तास लक्ष देऊन ऐका. या भागामध्ये स्वामी पंचक, जयराम स्वामी, रंगनाथ स्वामी निगडीकर, रामदास स्वामी असे स्वामी पंचक, जयराम स्वामी मठाचे अध्यक्ष आता विद्यमान बोलून गेले आताचे आदरणीय महाराज, अशी सगळी या भागामध्ये मोठी ज्ञान परंपरा, भक्ती परंपरा, त्या सगळ्या ज्ञान परंपरा, भक्ती परंपरा, वैराग्य परंपरेच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून अर्ध्या तासात सेवा आवरत होतो. शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर या भंगा. जगद्गुरु तुकोबाराय पुढं निळोबाराय मागणं मागतात की महाराज काही नाही, फक्त सेवा या भावनेने तुमच्या पुढे आलेलो आहे. माझ्या पदरात सेवादान टाका आणि सेवा करण्यात आलेल्या किंकर दास सेवक निळोबरायाचा तुम्ही अवेर करू नका, दूर लोटू नका, अशी मागणी आजच्या रंगात निळोबराय जगद्गुरु तुकोबाराय न करता विडलं. आपल्या भारताच्या वाटेला ज्ञानशास्त्र आलंय, भक्तिशास्त्र आलंय, सांख्यशास्त्र आलंय, न्यायशास्त्र आलंय, पातंजल शास्त्र आलंय, अनेक प्रकारचं शास्त्र आलंय. त्या अनेक शास्त्रापैकी एक शास्त्र आलंय, कोणतं? नीतिशास्त्र. मानवी जीवनाला अधोवर्गापासून ऊर्ध्व मार्गापर्यंत घेऊन जाते, अधोगतीपासून ऊर्ध्वगतीपर्यंत घेऊन जाते, तिला नीती म्हणतात. नयना नीती ही इति उच्यते. जी जीवाला अधो मार्गापासून, वाम मार्गापासून, तिर्यक मार्गापासून ऊर्ध्व मार्गाला घेऊन जाते, तिला नीती म्हणतात. तुम्हाला महाराज नीतिशास्त्राची काय आठवण आली? नीतिशास्त्राची आठवण येण्याचं कारण मला थोडं नीतिशास्त्रातूनच तुमच्या पुढे बोलायचंय. आमचं नीतिशास्त्र काही गोष्टी सांगतात, तेवढं ऐका. काय सांगतं नीतिशास्त्र? नीतिशास्त्र सांगतं जीवन जगत असताना काही गोष्टी टाळल्याच पाहिजे. जीवन जगत असताना काही गोष्टीकडे कानाडोळा केलाच पाहिजे. जीवन जगत असताना काही गोष्टीचा अवेर केलाच पाहिजे, असं नीतिशास्त्र सांगतं. पण नीतिशास्त्र असंही सांगतं जीवन जगत असताना काही गोष्टी टाळून जमत नाही, काही गोष्टीला कानाडोळा करून जमत नाही, काही गोष्टीला दूर धरून चालत नाही, काही गोष्टीचा अवेर करून चालत नाही, असंही नीतिशास्त्र सांगतं. तुम्ही म्हणाल महाराज नेमकं काय म्हणायचं हे सांगा. अगोदर सांगितलं की काही गोष्टी टाळल्याच पाहिजे, आता सांगते काही गोष्टी टाळून जमत नाही. अगोदर सांगितलं काही गोष्टीकडे कानाडोळा केलाच पाहिजे, आता सांगते काही गोष्टीकडे कानाडोळा करून चालत नाही. अगोदर सांगितलं काही गोष्टीचा अवेर केलाच पाहिजे, आता सांगताय काही गोष्टीचा अवेर करू नका. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे आमचा गोंधळ उडालाय. आम्हाला दोन्ही गोष्टीचा फरक कळेल. आता तुम्हाला फरकच कळत नाही ना, मी तरी काय करू? लोकांना तुतरी तर पिपणीतला फरक कळत नाही ना, मी तरी लोकांना फरकच कळत नाही, पण तरी सांगण्याचा प्रयत्न. आमचं नीतिशास्त्र सांगतं काही गोष्टी टाळल्याच पाहिजे, काही गोष्टीची उपेक्षा केलीच पाहिजे, काही गोष्टीकडे कानाडोळा केलाच पाहिजे, काही गोष्टीचा अवेर केलाच पाहिजे. पण आमचं नीतिशास्त्र सांगतं काही गोष्टी टाळून जमत नाही बा, काही गोष्टीचा अवेर करून चालत नाही, काही गोष्टीची उपेक्षा करताच येत नाही, काही गोष्टीकडे कानाडोळा करता येत नाही.
हो पण त्या गोष्टी कोणत्या हे तर सांगा. तेच सांगतो, जीवन जगत असताना 3 गोष्टी टाळल्याच पाहिजे. कोणी असो, प्रत्येक जण आहे का प्रत्येकाच्या कामाचं आहे. स्त्री असो, पुरुष असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, आध्यात्मिक क्षेत्रातला असो, व्यावसायिक क्षेत्रातला असो, औद्योगिक क्षेत्रातला असो, प्रत्येक जण आहे का कोण्या भागाचे असा, कोण्या पक्षाचे असा, कोण्या जातीचे असा, कोण्या संप्रदायाचे असा. हे नीतिशास्त्र काय सांगतं, बारीक आहे का? नीतिशास्त्र सांगतं 3 गोष्टी टाळल्याच पाहिजे. 3 गोष्टीची उपेक्षा केलीच पाहिजे. 3 गोष्टीकडे कानाडोळा केलाच पाहिजे. 3 गोष्टीचा अवेर केलाच पाहिजे. पण जीवन जगत असताना 6 गोष्टी मात्र टाळून चालत, 6 गोष्टीची उपेक्षा करून चालत नाही. 6 गोष्टीकडे कानाडोळा करून चालत नाही. 6 गोष्टीचा अवेर करून चालत नाही. तुम्ही म्हणा टाळाव्या अशा त्या 3 गोष्टी कोणत्या आणि बाळगाव्या अशा त्या 6 गोष्टी कोणत्या? एवढ्याच 6, 3 टाळायच्या तर 6 बाळगायच्या, तेवढंच ऐकून जा. धर्मशास्त्र सांगतं 3 गोष्टी टाळल्याच पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी? 1, आपलं बोलणं जरी खरं असत पण आपल्या खऱ्याची उंची जर लोकांना कळत नसत तर तूर्त त्या खऱ्याचा आग्रह टाळला पाहिजे. धर्मशास्त्र 1. 2, अवाच्य बोलणं टाळलंच पाहिजे. आणि 3, अनेकांना जर एक आडवायचं असेल तर तो एक आडवाच केला पाहिजे. त्याला टाळलंच पाहिजे. नीतिशास्त्रकार सांगतात एकही अक्षर माझ्या पदरचं नाही. मी प्रमाणाला धरून बोलणार, प्रामाणिक बर. धर्मशास्त्र सांगतात 3 गोष्टी टाळा, 3 गोष्टीची उपेक्षा करा, अवेर करा. कोणत्या 3 गोष्टी? 1, जरी तुमचं बोलणं खरं, तुमच्या बोलण्यामध्ये सत्याचा स्वर आहे, पण आज तुमच्या बोलण्याची किंमत, तुमच्या खऱ्याची किंमत गावाला कळत नसलं, आपल्या भावकीला कळत नसलं, अहो आपल्या खऱ्याची किंमत जर आपल्या घरच्यांना कळत नसलं, ज्यावेळेस गाव, भावकी आणि घर हे तिघे आपल्या विरोधात उतरले असतील तर अशा वेळी तुम्ही त्या खऱ्याचा आग्रह थोडा, त्याची तीव्रता कमी केली पाहिजे. ते थोडस त्याचा आग्रह आवरला पाहिजे. धर्मशास्त्र सांगतं यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीयम. धर्मशास्त्र सांगतं यद्यपि सत्यम, तुमचं बोलणं खरं पण लोकविरुद्धम, तुमच्या खऱ्याला गावाचा विरोध आहे, भावकीचा विरोध आहे, घरच्यांचा विरोध आहे. तुमच्या खऱ्याची उंची घरच्यालाच कळा, तुमच्या भावाला कळा, तुमच्या गावाला कळा, तर काय करा? ते बस ब्रह्मदेवाच्या काही हाजरीत जन्माला आले. त्यावेळेस तुमच्या खऱ्याची उंची गावाला कळत नसेल, भावकीला कळत नसेल, घरच्यांना कळत नसेल, अशा वेळी तुमचं जरी खरं असेल यद्यपि सत्य लोकविरुद्ध, त्या सत्याला लोकांचा विरोध आहे. नाचरणीयम या पदावर आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते एक दृष्टांत सांगितले. एक राजधानीचं शहर होतं, आपल्या वडूज सारखं नगरपालिकेचं शहर. अचानक आकाशवाणी झाली, मंडळी 5 मिनिटांनी पाऊस सुरू होईल, सर्वजण घरात जाऊन बसा. या पावसामध्ये कोणी भिजू नका, या पावसाचा थेंब सुद्धा अंगावर पडू देऊ नका. ज्या ज्या माणसाच्या अंगावर या पावसाचा थेंब पडेल तो मतिभ्रष्ट होईल, बुद्धिभ्रष्ट होईल, स्वतःची कापड फाडील, ज्याच्या अंगात कापड आहे त्याची फाडील. या पावसाचा प्रभाव 2 तास राहील. 2 तासानंतर पुन्हा पाऊस पडत, आणि त्या पावसात भिजल्यावर मात्र त्याची मती पुन्हा शुद्ध होईल, त्याची बुद्धी स्थिर होईल, आणि 2 तासात केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होईल, आणि मग पुन्हा तो पूर्ववत वागेल, असं आकाशवाणीने सांगितलं. आता आकाशवाणीने सांगितलं, नगर सगळ्या राजधानीतल्या लोकांनी ऐकलं, राजा, पंतप्रधान, सगळ्या मंत्रिमंडळाने ऐकलं, सगळे पटपट घरात आले, आकाशवाणीने सांगितलंय. मग अचानक 5 मिनिटात सोसाट्याचा वारा सुटला, ढग गोळा झाले, पाऊस सुरू झाला, कोणीही त्या पावसात भिजेना. पण एक जण बायकोला म्हणा, आकाशवाणीने सांगितलेलं खरं असं? ते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? तो म्हणा काही नाही,
मला असं वाटतं खिडकी उघडा आणि खिडकीच्या बाहेर हात घाला. बाई म्हणली कशाला हात घालता, अक्कल नाही तरी ग्रामपंचायतीत तुम्हीच हात घातला, अक्कल नसताना सोसायटीत हात घातला, कधी टाळाला शिवले नाही तर सत्यातही हात घातला. तुम्हाला यातलं काही मागं कळत नाही, कोणत्या गाड्याला काय कळत आहे हे फक्त बायांनाच कळत आहे. बरं बघा, हे काय स्वतंत्र न्यायशास्त्र वेदांत शास्त्राला विचारायचं, हे फक्त कोणत्या त्या माणसाचे सौभाग्य होते विचार. ती एका मिनिटात सांगेल आमच्या बाप्याचा बाप निवड बावळ डोळ्याला बदल लावू नका. आणि मग नका हात बाहेर करून एवढं सांगितलंय आकाशवाणीने, तुम्ही ऐका थोडस, पण ऐकून तर गडीच कसा पाहतात. त्याने ते काही माणसाला विषाची परीक्षा पाहण्याचा नाद असतो. आणि मग यंत्र भेदोनी नाद पाहू नये तो बरोबर आहे सांगता. काही लोकांना नादच असतो तो. त्याने ती खिडकी उघडली, पावसात हात घातला, पावसाचे 5-6 थेंब पडले. पडता क्षणी आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे झालं आणि तो मतिभ्रष्ट झाला. बुद्धिभ्रष्ट स्वतःची तर कापणं फाडली, पण घरात जेवढी माणसं होती सगळ्याची फाडायला लागला. त्याच्या भेन लोक घराबाहेर पडली, घरातली बाहेर पाऊस चालू झाला. त्यांच्या अंगावर पावसाचे थेंब पडले, तेही मतिभ्रष्ट झाले, तेही दुसऱ्याच्या घरात शिरले. स्वतःचे कापडं फाडायचे, दुसऱ्याचे फाडायला लागले, तेही घराबाहेर पडले, तेही भिजले, आखी नगरीच भिजली. हा याची कापडं फाडतोय, ते त्याची फाडतोय, तो त्याची फाडतोय. वेळ भरण्याच्या अगोदरच नागा खड्याचा कुंभमेळा. आणखी कुंभमेळ्याला अवधी होता तरी अगोदरच भरला, अख्खं गाव नागवलं. पंतप्रधान आणि राजा आपल्या राजमहालाच्या वरच्या गच्चीवर पाहत होते, बसले होते, गप्पा मारत बसले होते. बाहेर पाऊस चालू, छताखाली बसले होते. आणि ते सगळे गावात कोण कपड्याला दिसतोय कृष्णाला मोर्चा त्याच्यावर त्याची कापडं फाडायची. हा कार्यक्रम सगळं गावाची कापडं फाडली. फक्त गावात 2च कापडवाली राहिली होती, राजा आणि पंतप्रधान. 2च गोष्टी. तो सगळा मोर्चा राजाच्या दिशेने निघाला, राजवाड्याच्या दिशेने निघाला. राजा पंतप्रधान म्हणाले, पंतप्रधान काय लोक मूर्ख आहेत, अरे स्वतःची फाडतात, दुसऱ्याची फाडतात आणि आपल्याकडे मोर्चा निघाला, काय मूर्ख आहे. पंतप्रधान म्हणणार, लोक मूर्ख आहेत हे तुमचं म्हणणं खरंय, यद्यपि सत्यम, पण आज तुमचं ऐकायला गेलं कोण मोकळे. लोक तुमच्या खऱ्याला आज समाजाचा विरोध आहे, म्हणून तुमच्या त्या खऱ्याची तीव्रता थोडी कमी करा. मनात ठेवा, कालांतराने या खऱ्याला कुठेतरी चांगले दिवस भेटतील. थोडं सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं. राजे थोडं थांबा, तुम्ही बोलताय ते खरंय, सत्य नगरी मतिभ्रष्ट झाली, खरंय, पण आपलं खरं ऐकायला मोकळं कोण आहे. आपण जर आज त्यांच्यात नाही गेलो, इथं राहिलो तर आपल्या मागे ईडी लागेल, आपल्याला पक्षांतर करून घ्यावं लागेल. शान व्हा आणि त्यांच्यात चला. अखेर शेवट राजाचं बोलणं खरं होतं, पण राजाला त्या खऱ्याची तीव्रता कमी करावी लागली. राजाही त्यांच्यात मिसळला. 2 तास सगळे कापडं फाडून नाचत होते. 2 तासानंतर पुन्हा पाऊस पडला, सगळ्यांची मती पुन्हा शुद्ध झाली, पुन्हा आपापल्या घरात आले. मला हेच सांगायचे, कधी कधी आपलं खरं असतं, खऱ्याची वंचित जर लोकांना कळत नसत तर ते खरं थोडं टाळावं, थोडा त्याचा अवेर करावा, थोडा कानाडोळा करावा. यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम अशा वेळी आपल्या कानावर हात ठेवावा आणि तो प्रसंग टाळावा. आपुलिया संगोली
अख्खं धरण फुटायला लागलं, तुम्ही त्या धारणाखाली उभे राहिले. आता तुम्हाला जलसमाधी भेटल, पडत्याबरोबर पुढे हात द्याला. अख्खा बुरुज पडायला लागला, तुम्ही खाली राहिले, जो खबरानंतर तुमचीच समाधी होईल बुरुजा खाली. अशा वेळी आपण त्या सत्याचा आग्रह कमी केला पाहिजे. यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीय, कालांतराने या सत्याचा पुढे विजय होतो. एक असं सत्य टाळा ज्या सत्याला समाजाचा विरोध. दोन, अवाच्य बोलणं टाळा. माऊली, आपल्या जिभेला वळण पाहिजे. ते वळण इतकं सुंदर पाहिजे की जे बोलायचे तेच बोललं गेलं पाहिजे, आणि जे बोलायचं नाही ते अजिबात बोलायचं नाही. वळण पाहिजे जिभेला. कायच्या जिभेला वळण. फोनवर जरी कोणी बोललं तरी शिव्या सुरू करतात. गाठ बोलणार तो 50 नवीन शिव्या ठेवलीच घ्या. मला कोणी फोन केला तर मी आपल्या इकडून रामकृष्ण आणि म्हणतो बदल सर. कोणी फोन केला रामकृष्ण, एका माणसाने मला फोन काय त्याला मला लावायचा नव्हता. त्याच्या फोनमध्ये ज्ञानेश्वर नावाचे एक 10-12 नंबर होते. प्रत्येक भागाभागात ज्ञानेश्वर नावाची माणसं आहे. त्याला दुसऱ्या कोणातरी ज्ञानेश्वर लावायचं होतं गावात, काहीतरी त्याच्या ओळखीचा मित्र. पण ज्ञानेश्वर नावाच्या साधारणामुळे फोन मला लागत. मला वाटतं कोणाचा तारखेचा फोन. मी आपल्या इकडून रामकृष्ण आहे, त्याला काय मला लावायचं नव्हता. त्याच्या लक्षात आलं आपण चिकित्सक माणसाला फोन आलाय. मी इकडून म्हणून रामकृष्ण आहे, तो तिकडून म्हणला बहुतेक मठात बोलत शिवी देतो. अवाच्य बोलणं टाळलं पाहिजे. जे बोलायचं नाही ते बोलायचं नाही, टाळलंच पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, नायकने ते कानाची वाणी, न देखणे ते दिठीची गाणी, अवाच्य ते टाळी जीवाची गाठ. जे बोलायचं नाही ते बोलायचं. काही माणसं आपल्या जवळ येतात, तुमच्या विरोधी माणसा बाबतीत तुम्हाला काहीतरी चुकीचीच माहिती देतात आणि तुमची प्रतिक्रिया ऐकतात आणि तिकडे जाऊन ते तेलमीठ घालून सांगतात. कोणी आपल्या जवळ आलं काही सकारात्मक नकारात्मक बोलायला लागलं तरी बोलायचंच नाही. फक्त 3 शब्द बोलायचे. कोणते? हो का, असं का, बरोबर. 3 शब्दाचा काहीच परिणाम होत नाही. एवढंच घेऊन जा आपल्या खंडामानच्या समोर. हो का, असं का, बरोबर. आज कीर्तन काय येणार नाही. हो का, तालुक्यातलीच उभे करायची ठरत. असं का, पण त्यांना सुडल का हो हे काही बोला. तुम्ही फक्त बरोबर हो म्हणायचं नाही म्हणायचं. एवढंच मंत्र ध्यान करा. हो का, असं का, बरोबर. तुम्हाला जर पपेशाही बोलायला लागली ना, एवढंच मंत्र दिसणार. कदम माऊली बुवाची. हो का, असं का, बरोबर. काही परिणामच होणार नाही. अवाच्य ते टाळी जीवाची. कशाला बोलायचं? काय पडलंय मला? बोलायचंच नाही. अवाच्य बोलायचंच नाही. 2 टाळलं पाहिजे. आणि 3 अनेकांना जर एक आडवं येत असेल तर त्याला टाळलाच पाहिजे. धर्मशास्त्र सांगतात, त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे ह्यात्मार्थे पृथ्वी त्यजेत. धर्मशास्त्र सांगतात, एका माणसामुळे जर आपल्या कुळाला बट्टा लागत असेल तर तो एक टाळलाच पाहिजे. आपल्या कुळामुळे जर गावाला बट्टा लागत असेल त्या कुळाला टाळलंच पाहिजे. आपल्या गावामुळे जर राज्याला बट्टा लागत असेल आपल्या गावाला टाळलं पाहिजे. आणि आत्मकल्याणाला पृथ्वी जरी आली तरी माणसाने आत्मकल्याणाचाच मार्ग स्वीकारला पाहिजे. पृथ्वीला टाळलं पाहिजे. असं काही एखादा मनुष्य असतो की ते एका माणसामुळे आपल्या अख्ख्या गावात अख्ख्या भावकीला खाली पाहिजे पडली. अशा वेळेस सगळ्या भावकीने एकत्र आलं पाहिजे. बाळ, तुझ्या वागण्यामुळे आमच्या भावकीला डाग लागतोय. मग तू थांबून घे. तू जरी घरातला असशील तरी आज तुला आम्ही टाळणार. त्यजेत एकम कुलस्यार्थे, कुलस्य अर्थे एकम त्यजेत. धर्मशास्त्र
एका मुळा जर आपल्या कोळाला डाग लागत असत तुका म्हणे नखे काढून टाकी जेती सुखे. आपलं जरी नका असेल आपल्याला टोचत असेल तर काढलंच पाहिजे. वा तसं एका मुळा जर आपल्या कोळाला डाग लागत असेल एकाला टाळलं पाहिजे. त्याचे एका पुरस्या आपल्या भावकीमुळे जर अख्ख्या गावाला ताप होत असेल तर भावकीची मिटिंग घ्या आणि सांगा होऊ द्या जोमान कारभारी. आपल्या भावकीची मिटिंग घ्या. आपल्या भावकीला समजून सांगा अख्ख्या गावाला आडवं येऊ नका. ग्रामस्यार्थे कुलम त्यजे. वा आपल्या गावाच्या कल्याणासाठी आपल्या भावकीचा विचार करू नका गावाचा विचार करा. बर ग्रामम जनपदस्य अर्थे जनपद शब्दाचा अर्थ राज्य. आपल्या राज्यासाठी जर एक गाव आडवत असेल तर गावाला सांगा तुम्ही महत्वाचे नाही माझं राज्य महत्वाचं. आपल्या भारतासाठी जर आपलं गाव आडवत असेल तर गावाला थांबा माझ्या भारत राज्याचं भारत देशाचं कल्याण झालं थांबवलं पाहिजे गावाला. आणि आत्मकल्याण करायचं असेल तर आत्मार्थे पृथ्वी त्याचे. आमच्या मनाला श्रीपाद कारभार कोणीतरी सांगून गेले मुठीपुत्रा जाई बाळा तीर्थे तिथं उदाहरण दिलेलं मोठ्या मोठ्या ऋषीमुनींचं की ज्या ऋषीमुनींनी आत्मकल्याण करून घेण्यासाठी 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य वाढीव संपत्ती पण हे सुख सांडोनिया कासया युग आत्मार्थे पृथ्वीम त्याचे तरिकाने ते होते मागे ऋषी तीही या जनाशी दुरावे ओळखती जया अष्टमहा सिद्धी ते या जनबुद्धी नातळते तुकोबाला सांगतात. आणि म्हणून या 3 गोष्टी टाळल्या पाहिजे. एक अवाच्य बोलणं टाळलं पाहिजे. 2 आपल्या सत्याची उंची जर लोकांना कळत नसेल तर ते सत्य टाळलं पाहिजे. आणि 3 अनेकांना जर हे वाढवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून त्याची भावपूर्ण श्रद्धांजली वाहून लोणी नावाचे त्याला लोणी प्रवाहाला नेऊन सोडला पाहिजे. अनेकांना जर एक आणावायचं असेल तर त्याला टाळलं पाहिजे. त्याच्यात एकम पुरस्कार. काही गोष्टी टाळाव्या उपेक्षा करावी अभेर करावा कानाडोळा करावा ठीक आहे हे काळा. 3 गोष्टी टाळाव्या काढाव्या त्या 6 गोष्टी कोणत्या ज्या टाळून जमत नाही तर तेच पाहायचं आपल्याला. अशा 6 गोष्टी आहेत. काही टाळत नाही उपेक्षा करताय नाही अभेर करताय कानाडोळा करताय काय हो त्याला दृष्टांताच्या अंगाने सांगतो. एक नदी जर समुद्राला भेटायला निघाली तर नदीचा अभेर समुद्राने करू नये. 2 मुलाचा अभेर आईने करू नये. 3 मालकिनीचा अभेर मालकाने करू नये. 4 वेलीचा अभेर झाडाने करू नये. 5 निष्ठावंत कार्यकर्त्याला नेत्याने डावरू नये. 5 आणि 7 शिष्य जर गुरुची सेवा करायला आला तर त्या शिष्याला हे टाळू नये. 6 मान नदीचा मोठा इतिहास. हिने औरंगजेबाला लंगडं केलेलं इतिहास वाचा. मान नदीने औरंगजेब कायमचा लंगडा केला. एकदा औरंगजेबाचा मुक्काम पडला होता इथं छत्रपती संभाजी राजांच्या काळातली गोष्ट असेल. इथं मान नदीत त्यांनी मुक्काम टाकला होता आणि वरच पाऊस पडला. झेप मान नदीला पाऊस आला आणि नेमका औरंगजेब विधीला बसला. असं पाणी आलं तो त्याच्यातच पडला पाय मोडला मरेपर्यंत लागणार आहे. भारताचा बादशाह होता पण मान नदीने त्याला झटका टाकला. याला म्हणतात सातारी झटका. एक नदी आहे की जी नदी डोंगराची ममता सोडून निघाली. रस्त्याने काही छोटे छोटे तलाव लागले त्या तलावांची ममता सोडली. मोठे मोठे बंधारे लागले बंधाऱ्यांची ममता सोडली. मोठे मोठे धरण लागले धरणाची ममता सोडली आणि समुद्राला भेटायला निघाली. गंगा गेली सिंधुपाशी जरी तो ठावणे देतीसी तिने जावे कवना ठाया सांगा मज पंढरी राया. ज्या गंगेने डोंगरांची ममता सोडली बंधाऱ्यांची ममता सोडली तलावांची ममता सोडली मोठ्या मोठ्या धरणांची ममता सोडून सगळ्याचा त्याग करून ती समुद्राला भेटायला निघाली. समुद्राशी एकरूप व्हायला निघाली. तुका म्हणजे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यापूर्वी निघाली. समुद्र म्हणा थांब देव कशाला आली तर हे वागणं बरं नवं. समुद्राने हे वागणं बरं. समुद्राने त्या गंगेचा अभेर करू नये. 2
जे बाळ आईने पोटात 9 महिने 9 दिवस वागवलं, ते बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाचा जर अवेर आई करत असेल, ते बाळाला कोणी कचराकुंडीत फेकून देत असेल, ती आई जर एखाद्या नाल्यात फेकून देत असेल, तर 9 महिने 9 दिवस पोटात वागवलंच का? आईने बाळाचा अवेर करू नये. भ्रूण हत्येसारखं पाप नाही. उद्या काळाच्या कीर्तनात येईलच ते प्रकरण. भ्रूण हत्या करू नये. वा, बाळाचा अवेर आईने करू नये, मालकिनीचा अवेर मालकाने करू नये. आणि ज्या माऊलीने तुमच्यासाठी तिच्या आईच्या कुळाचा त्याग केला, बापाच्या कुळाचा त्याग केला, ज्ञानोबा वर्णन करता, सांडोनी मुळे दोन्ही प्रियासी अनुसरे क्रमिणी. ज्ञानोबा म्हणतात एक सौभाग्यवती माऊली आहे, त्या माऊलीने आईच्या कुळाचा त्याग केला, बापाच्या कुळाचा त्याग केला. वयाच्या 21 वर्षापर्यंत माहेरचा अड्डा होतं, हजेरीला बापाचं नाव होतं त्या मुली पुढं, पण तुमच्यासाठी तिने आपल्या बापाचं नाव पुसून तुमचं लावलं. माहेरचं अन्न सोडलं, तुमचं सोडलं, आईचं कुळ सोडलं, बापाचं कुळ सोडलं. धोब्या तुझ्या नावाने कुंकू लावलं. चालती हो, काय अर्थ आहे या बोलण्याला? काय अर्थ नाही बोलण्यात. म्हणून त्या सौभाग्यवतीचा अवेर मालकाने करू नये. माऊली, या कलियुगात बायको भेटणं अवघड आहे. एक वेळेस मोक्ष भेटल, पण बायको इथं बरेच बिघड लागणार होते, खाली मानणार मलाही खाली घालायची ऐका, तोडण्याचा महिने म्हणून म्हटलं. ऐका माऊली, सौभाग्यवतीचा अवेर मालकाने करू नये, मालकीनेचा अवेर मालकाने करू नये. तिसरा दृष्टांत, पहिला गंगेचा, दुसरा पोटच्या मुलाचा, तिसरा सौभाग्यवतीचा, चौथा दृष्टांत वेलीचा. एक वेल आहे, दुर्बळ आहे, पण एका झाडाच्या आश्रयाने ती आज वर चाललेली आहे. पण झाड जर म्हणा चालते हो, तर त्या वेलीचा विकास होईल. झाडाने त्या वेलीचा अवेर करू नये. चौथा दृष्टांत. पाचवा दृष्टांत, निष्ठावंत कार्यकर्ता. आता सध्या नेते भेटतात, पण कार्यकर्तेच भेटतात. कारण सत्तेत 3, विरोधात 3, अपक्ष किती त्याची गणताच नाही. सध्या कार्यकर्ते भेटतात, नेत्यांचं बी कार्यकर्त्यांचं नाही. मग असा निष्ठावंत कार्यकर्ता आहे की ज्याने जीवाचं रान नेत्यासाठी केलं, आणि नेता जर त्याचा फोन उचलत नसल, नेता जर त्याचं काम करत नसल, त्याच्या पाहुण्या रावड्याचं काम करत नसल, तर तो नेता काय कामाचा? तो नेता आहे. नेता आहे की नाही? म्हणून त्या कार्यकर्त्याचा अवेर नेत्याने करू नये. पाचवा दृष्टांत. सहावा दृष्टांत, भक्ताचा अवेर देवाने करू नये. अरे आमचा वारकरी भक्त कपडाला बुक्का लावलाय, गंध लावलाय, खांद्यावर पताका घेतली, एका खांद्यावर पडशी, वैकुंठवासी साहेबराव नाना महिन्याचे वारकरी होते. खूप मोठे वारकरी विश्वात वैकुंठवासी साहेबराव नानाचं खूप मोठं नाव आहे. खांद्यावर पताका घेऊन, एका खांद्यावर पडशी घेऊन वारकरी पंढरपूरला चाललाय. जात असताना काही एक अडचणी येत ना, किती संकट आहे. बहु खेळ शिण आलो सोनी, कठीण रान. वारीला जात असताना कुणाचा चटका आहे, वारं वेगळं, पाणी वेगळं, खडे बिडे डांबर तापत आहे. वारकऱ्याच्या चपला तंबूच्या दारात सोडल्या, दुसरंच कोणीतरी नेतंय. नवी चप्पल घातली तर कोणतीच चावती. दिंडीतले कोणी अभंग म्हणून देतंय, नाही देतंय, कोणी पखवाज वाजवून देतंय, नाही देतंय, कोणी आपल्या वळकुटीच्या जागेवर दुसराच वळकुटी टाकीतोय.
आपल्या तंबूच्या जागेवर तिसरा दिंडीवाला तंबू ठोकून जातोय. अशा अनेक अडचणी आपण करून पंढरपूरला जातो. बहु खेळ शीण आलो सोसोनियावर पर जाताना अडचणी. बहुधा काकुला ती आलो सोशिनी भजती. वारीला जात असताना पहिलं राहतात घरी मार्के बरं का. आमच्या बायकोला पहिलं चारा पाणी करू द्यायला नाही तुम्ही तेवढं 15 दिवस आमच्या बाईला चारा पाणी करतात का काकुला बरं का. आमची म्हैस तेवढी कोणाला धार काढू देते तेवढी म्हशी तेवढी धार काढा बरं का. तेवढी आमची रोज मोटर तुम्ही चालू करा बरं का. सगळ्यांना विनवण्या करून पंढरपूरला पांडुरंगा एवढी बहुधा काकुलती आलो सुशिनी कोणासाठी केलं तू केली तुझ्यासाठी. तू का म्हणे एवढी आटी एवढे कष्ट पांडुरंगा मी तुझ्यासाठी केले. आणि तू म्हणतो चालता हो इथून एका मिनिटात 60 लोकांना दर्शन. हात लावा कवर पाहून पाहायला हात लावा का काय गोठळा टाकला पुढं काय पांडुरंगा थोडा तरी वेळ दे रे बाबा. ते वेळ दे विठोबा विसाव्या पडवो दे पांडुरंगा पडू दे तुझ्या पाय पडू दे जरा मोकळ्या मनाने तुला डोळे भरून पाहू देवा. भक्ताचा अखेर देवाने करून हे झाले 7 वृत्तांत असा सिद्धांत. एखादा सत्शिष्य याची भावना आहे फक्त श्रीगुरूंची सेवा करा संतांची सेवा करा. आणि त्या सेवा या भावनेने जर तो श्रीगुरु पुढे आला असेल तर श्रीगुरूने सुद्धा त्याचा अवेर करू नये. निरोप आहे दुसऱ्या चरणात सेवक झालो मेवेसाठी नाही सेवेसाठी आलो. सेवाच्या भावनेने आलो. तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या चरणाला लागलं काही नाही फक्त सेवा घडू द्या. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. अवेर करू नका दूर लोटू नका. यावरी म्हणजे मी देशस्थ ब्राह्मण निरोबा शिरूर गावचं काम सगळं कुलकर्णी पण माझ्याकडे घरामध्ये कलवृत्ती सगळ्यांना नाथ मारली. आणि त्या काळात ब्राह्मण आणि मराठा समाजाची सेवा हे अशक्य आहे. पण तरीही या वर्ण व्यवस्थेला मोडीत करून मी तुमच्याकडे सेवा या भावनेने आलो. सेवे लागे सेवक झालो. सेवा या भावनेने काही नाही फक्त तुमची मला सेवा करू द्या. मी जालना जिल्ह्यात एकदा वैद्य बाबांबरोबर कीर्तनाला गेलो. मी त्यावेळेस दुसऱ्या वर्षाला संस्थेत होतो. जालना जिल्ह्यात गाव आहे कंडारी. त्या कंडारीला तिथं आदरणीय नारायण पाटील यांच्याकडे होतं. मी थोडा चौकस करतो आहे. मी नारायण पाटलाला विचारलं. गेल्या त्यांनी नारायण पाटलाने वैद्य महाराजाची पाद्यपूजा केली बसवलं.
कैलीपण केलं. वैद्य पुण्यात गेलो होतो, हनुमान जयंतीचा काहीतरी कार्यक्रम असतो आणि मग कैलीपण घेतलं. बाबांनी बसलो. बाबांची 2 कीर्तन होती शागर आणि काप वैद्य गुरुजींचं. आणि मग बसलो. बाबांना रात्रीचं जेवण झालं, रात्री कीर्तन झालं. कीर्तन झालं ते नारायण पाटील कीर्तनात चाल म्हणले, खूप म्हणायचं क्लासिकल म्हणले. मग कीर्तन संपलं, 9 ते 11 कीर्तन होतं. कीर्तन संपलं, आम्ही 2 विद्यार्थी होतो. आम्हाला यायला 12 वाजले. त्या नारायण पाटला दिवस आम्ही दोघं झोपली गेलो. नारायण पाटील झोपले नाही, वैद्य बाबांचे पाय दाबत बसले. वैद्य बाबा खूप थकले होते. रात्री 1 वाजता मी उठलो, पाहिलं तर नारायण पाटील पाय दाबतात, वैद्य बाबा ते दोघं गप्पा मारतात. 2 वाजता पाहिलं उठून तरी ते पाय दाबतात. मी म्हणलं, आम्ही तर नुसतं बाबांकडे शिकतो, पण सांसारिक माणसं सेवा करतात. सेवा सांसारिकालाच करत, ती महाराज लोकांना नाही करत. काय झालं काय हा घोटाळा आहे बघा. सकाळी स्नान वैद्य महाराजांना त्यांनी सांगितलं. सकाळी काल्याचं कीर्तन झालं. काल्याच्या कीर्तनातही नारायण पाटील साहेब म्हणजे काकड्याला ना पाय दाबायचे संपले. नारायण पाटील काकडे झोपले. काकडा धरा कीर्तन झालं. कीर्तन झालं परत त्यांच्या वस्तीवर संध्याकाळी तिथं पिंपळ खोटा म्हणून गावी जालना जिल्ह्यात. तिथं वैद्य बाबाची 40-50 वर्षाची गाव होती. कीर्तन झाल्यावर दुपारची जेवण झाले. वैद्य महाराजांनी, नारायण पाटील तुमचं पाठांतर चांगलंय, आवाज चांगलाय, पण तुम्ही कीर्तन का करीत नाही? नारायण पाटीलांना 250 एकर जमीन, 250 एकर मालक, आणि नारायण पाटील तुम्ही कीर्तन का करत नाही? नारायण पाटलांनी एकच वाक्य सांगितलं, वैद्य बाबा मला कीर्तन करायला काहीच अडचण नाही, माझा आवाजही चांगला आहे, पाठांतर चांगलं आहे, वक्तव्य चांगलं आहे, मी गाव कारभारी, पण मी कीर्तन करताना मला तुमची सेवा नाही करणार. हे सगळं करून सेवा करायची ना, पढवणीय वेद हरिगुण गावे, आणि ते सेवा तत्व माझ्या हातात आहे म्हणून मला सेवा भाव नाही. तो प्रसंग माझ्या अद्यापही डोळ्यापुढे आहे. महाराज याला माझं सेवे लागी सेवा या भावने तुमच्या लागलो निज चरणा. आता सेवा नाही पण तुम्ही बाजूला मला तुमच्या मठाचा होता काय बाबा, काय मला गादीवर बसलो ते गावचा काला मला द्यायला बाबा हो असो तुझ्या पुण्यतिथीचे कीर्तन तूच कर बाबा. त्या सेवा नको, सेवा सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या चरणाला लागलो. अहो स्वामी तू कयावा यावरी न करावा अवेर. आता मला थोडं तुकोबरायचं वर्णन करतात. अहो स्वामी तू कया देवा. इथं तुकोबराला अहो म्हणते. कधीही कोणालाही अहो कावच बोलत जा, आर तुर नाही बोलत जा, अहो कावच बोललं पाहिजे. वा मी तिकडं संभाजीनगर जिल्ह्यात आम्ही कीर्तनात होतो, तर तिथं बायकोला लक्ष्मी म्हणतात बरं का. ब्राह्मण सुद्धा बायकोला आवाज बोलतात. माझा ब्राह्मणांशी खूप संबंध आला, मी शिकलोय ब्राह्मणांकडून. हो ब्राह्मण बायकोला एकेरी बोलणारच नाही. अहो ऐकलं का समीरची आई, तुमच्या माहेरून कोण आले? अहो असं कोण ब्राह्मण मालक बोलले, काकी सुद्धा बदामाचा शिरा करून टाकला. अहो ऐकलं का समीरची आई, तुमच्या माहेरून कोण आले? किती बोलले गोड बायको. आम्ही त्या संभाजीनगरला जातो, तिकडं बायकोला लक्ष्मी म्हणतात. महाराज आमची लक्ष्मी पारायणाला बसली, आमची लक्ष्मी माहेराला गेली. वा आपल्याकडं आमचं बिराड घरी नाही. कधीही बोला तुम्ही आळंदी जर गेले तर श्री गुरु मारुती बाबा कुरेकर, लहान मुलगा जरी गेला तरी ते त्याला आवाज बोलतात. कशा निमित्ताने आलात, बरं कुठं जायचंय? बाबा आज तुमची कीर्तन शाळा घ्या आमची पिशी. आणि ते लहान बाळ पुढं आणि बाबा त्याचं कीर्तनच होतो का म्हणजे आहो का. कधी कोणाला आरत तुला बोलून आपल्याकडे जिरू कधी पाणी आडवा पाणी जिरवा माणसाची जिरवा, पाणी जिरवायचं माणसाचं जिरवा. अहो स्वामी, इथं तुको करायला स्वामी म्हटलं. स्वामी वेगळा निकामी वेगळा. स्वामी कोणाला म्हणायचं, निकामी कोणाला म्हणायचं? इंद्रिय ज्याच्या हातात त्याला म्हणायचं स्वामी. इंद्रियाच्या जो हातात
त्याला म्हणजे निकामी तेव्हा तुकोबाराय स्वामी अहो स्वामी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा मनिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथ तुकोबाराय स्वामी स्वामी तुकोबारायला स्वामी म्हणतात निवडता तुकया स्वामी अहो स्वामी तुकया देवा इथं तुकोबारायांसाठी एक महत्त्वाचा शब्द वापरायला निवडला काय देवा वेदामध्ये देवाचं लक्षण आहे सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म जे सत्स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप त्याला म्हणतात ब्रह्म इथं तुम्ही तुकोबारायला देव म्हणतात पण तुकोबाराय सत्स्वरूप आहेत का चित स्वरूप आहेत का आनंद स्वरूप आहेत का निवडोबाराय म्हणतात आमचे तुकोबाराय सत्स्वरूप आहेत चित स्वरूप आहेत आनंद स्वरूप आहेत रामेश्वर शास्त्रीला विचारा सच्चिदानंद मूर्ती एकदा काय झालं त्या पिंपरी चिंचवडला चिंतामणी देव नावाची मोठी आसमी होती कोण तुकोबा ब्राह्मण टाळ घेतात त्यांच्या कीर्तनात ब्राह्मण माळकरी गेले ब्राह्मण पाया पडतात जाणे त्या तुकोबा चौकात त्या तुकोबांना सांगा चिंचवडच्या पिंपरी चिंचवडच्या चिंतामणी देवाने बोलवलं गेला एक जण बोलायला तुकोबाला ते नेमकं तुकोबाचं कीर्तन चालू होतं देवगा सकाळी आला तो कीर्तनाला बसला तुकोबाराच्या कीर्तनाची अशी छाप पडली तो दंग झाला तो येईना म्हणून दुसरा पाठ आला दुपारी तोही कीर्तनात दंग झाला छाप पडली काय काय कीर्तनकाराची छाप पडली काय कीर्तनकाराची काय छापच पडली आपल्या सेवा लागेल तुका दीड दिवसात कोण साथ असो बघा दोन माणसं पाठवले एकदा पुन्हा एक पाठवला दिवस वाढवता तो एक तुकोबारायच्याच कीर्तनात दंगला आता काय करावा एकनाथराव बागेगाववरून गुलाबराव पाटील पाठवलं ते त्या टोळीचं मुकादमच झालं आपण दुसऱ्या दिवशी जाऊ आणि दुसऱ्या दिवशी चिंतामणी देव निघाले तुकोबारायच्या लक्षात आलं बोलताना आपण तू आता आपणही गेलं पाहिजे आणि इकडून देहवरून तुकोबाराय निघाले तिकडून चिंचवडवरून चिंतामणी देव निघाले हे बघा हे आहे देहू हे पिंपरी चिंचवड दोन्हीकडून निघाले मधी डांगे चौकापाशी गुलाबराव ते काळा खडक म्हणून बघा ते अजून आता तुम्ही त्याच भागातले काळा खडक त्या काळ्या खडकावर तुकोबारायची आणि चिंतामणी देवांची गाठ पडली आणि चिंतामणी देवाने विचारलं तुकोबा तुम्ही नेमके कोण आहात हे सांगा मग तुकोबाराने अशी मांडी धरली मांडी फाडली आतमध्ये हाड मांस मज्जा तंतू काहीच नाही पोकळ कापूस पोकळ आकाश भरलेलं मग चिंतामणी देवाने पाय धरला महाराज तो का आकाश आहे एवढा हे आज आम्हाला आज चिंतामणी देव ब्रह्मांड उच्चवर्गीय पण मी तुम्हाला मानणार आणि तुमच्या कीर्तनात पुढे बसणार तेव्हापासून चिंतामणी देव तुकोबारायला मानायला लागले याला म्हणजे सत्स्वरूप म्हणजे आपलं शरीर पडतं त्यांचं पडलं नाही म्हणून मानव देह घेऊन हा उत्सव का करायचा कारण त्यांना 375 वर्ष पूर्ण झाली वैकुंठाला जाऊन म्हणून हा उत्सव वा सगळ्यात जास्त असं की माझ्या तुकोबारायचा उत्सव मान खटावकरांनी केला हे सत्स्वरूप चित स्वरूप तुकोबारायांची सासूरवाडी लोहगाव तुकोबारायांचे दोन कुटुंब थोरलं कुटुंब लोहगावचं धाकलं कुटुंब पुण्याचं
तुकोबारायच्या आई सुद्धा लोहगावच्याच बरं का, कणकाबाई लोहगावची. तुकोबाराय लोहगावला कीर्तनाला गेले. तर त्या काळात लाईटची व्यवस्था नव्हती. मग त्या काळातला जो कोणी तिन्ही वर्ग असेल किंवा व्यापारी वाणी वर्ग त्यांनी आपलं तेल द्यायचं आणि 4 मशाली पेटवायच्या. 2 मशालीवाले इथं 2 मशालीवाले तिथं आणि एक बादली तेल. कीर्तन चालू झालं का ते कीर्तन 9ला सुरू व्हायचं. सकाळी काकडा झाल्यावर संपायचा. अजून काकड्याला टाइम आहे बरं. तसं संपल मशाल विजायला लागली का तेल घालायचं. मशाल विजायला लागली का तेल. आजही सद्गुरू वास्कर महाराजांच्या परंपरेत टेंभारावर कीर्तन असते. तुम्ही 4 मशाली चालू 9ला कीर्तन उभं राहिलं. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुकोबारायच्या कीर्तनात खूप धली नादी लागली समाधी. अरे सामान्य आमच्यासारखे सामान्य कीर्तनकार कीर्तन करतात लावून ऐकतात. आमच्या कीर्तनकाराचे बाप होते तुकाराम. चुकड्या पत्राची वार्ता जे मी सादरे परिसे माता तैशेला हो माझे मन गाता ऐकत आले. ध्यान देऊन कीर्तन ऐकत होते. 10 वाजले मशाल विजायला लागली. पण त्या मशालीवाल्याला तेल घालायचे ध्यानच नाही. 10 वाजता मशाली विजल्या. एकही अख्खी बातल्या 4ही बातल्या तशा. ते कीर्तन ऐकत राहिले. अंधार पडला काय तुकोबाराय चित स्वरूप. चित म्हणजे प्रकाश. तुकोबारायच्या शरीरातून लाख प्रकाश कीर्तनात पडला. रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत लोक शांत कीर्तन ऐकतात. ते मशालीवाले सुद्धा ध्यान देऊन कीर्तन ऐकतात. त्यांना ते तेल घालायचं ध्यानच नाही. जुन्या काळातले लोक तेल घालीत नव्हते. पुढे मी शांत कीर्तन ऐकत असतो. आता काही जण कीर्तनाला आले नव्हते. प्रत्येक गावात काही काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले असते. काही कीर्तनाला आले नव्हते ते आपल्या घरीच झोपले होते आपल्याच नादात. ते आपले 5 वाजता उठले आणि आपलं तांबे घेऊन पहिर दिशेला निघाले. जुन्या काळात आताच्या काळात जुन्या काळात लोक घरी जेवायचे आणि टॉयलेट बाथरूमला गावाबाहेर जायचे. आता थोडा विकास झाला. आता लोक हॉटेलात बाहेर जेवतात आणि घरी येऊन शासनाचा नियमच आहे कुठं जागा घरातच. शासनाचा नियम शासनाची योजना आहे काय हगलदारी मुक्त गाव. काही गावांनी योजना पाणी पण काही गावांनी उलट लागलं होता. मुक्त हगलदारी गाव म्हणजे कुणाला बसत गाड्या उठून खाली बघितलं काय आता रस्त्यावरील पोरं सोबत. 5 वाजता काही जण तांबे घेऊन घराबाहेर दार उघडली. डोळ्यावर असा प्रकाश अख्ख्या गावात प्रकाश. प्रकाश कोणाचा आहे आणि प्रकाशाच्या दिशेने गेले तर जगद्गुरु तुकोबारायचा कीर्तन चालू. समाज हजारोने बसलेला लुप्तली नादी लागली समाज. आणि मग यांना वाईट म्हटलं अरे अरे एवढे सत्पुरुष आपल्या गावात कुठे कीर्तन करतात. आपल्या गावात रोज कीर्तन करतात. आपण असे विषयासक्त होऊन घरी झोपा तांबे फेकून दिले कीर्तनात बसले. 5 वाजता 5:30-6ला सूर्यनारायण उदयाला आला आणि आपोआप जसा सूर्यनारायण उदयाला तुकोबाराने तेज आवरून घेतलं. सगळं कीर्तन संपलं. आरती झाली. लोक पाय पडायला. पण ते 4 जण बादल्या घेऊन आले. तुकोबाराय बादली तर तेलच्या शब्दच नाही. लोक म्हणजे मग रात्री तेल संपलं नाही म्हणजे टिक्का तेलचा शब्द सत्य आपट केले. आणि मग रात्री प्रकाश काय कळलंच नाही प्रकाश कोणाचा होता. आणि मग ते 5 वाजता जे आले होते ना मग कधी बी बाहेरून आलेल्याच पहिले तिकीट असतील काय करा. ते म्हणले आम्ही सांगतो प्रकाश कोणाचा होता. रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत जगद्गुरु तुकोबारायच्या शरीराचा लाख प्रकाश पडलेला होता. तुकोबाराय चित स्वरूप सत्स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप. आजही गाथा उघडा आनंद. सकाळचा पेपर संध्याकाळी वाचत नाही म्हणून संध्याकाळ नावाचा नवीन पेपर निघाला. आजचा पेपर उद्या वाचत नाही पण रोज भाविक गाथा पारायण करतात. ज्यांचे घरी गाथा त्यांचे पायाचा मान. रोज गाथा पारायण करतात. आनंद आपला विषय सत्स्वरूप चित स्वरूप आनंद स्वरूप तुकोबाराय म्हणून देवा म्हटलंय अहो स्वामी तुकया देवा करावा अभियोग सहज उदकी वह्या. तुमची लीला आहे. तुम्ही लिहिलेली उदकात वह्या तारल्या
तुम्ही रक्षिलिया निज सत्ते जळी दगडा सहित वया कार्यालया 13 दिवस वया रक्षुनिया उदकी कोरड्याची काढावडी दाखविल्या शेखी अपार कविता शक्ती बेवडी विधिवंती कीर्तन श्रवणी तुमच्या बुद्धरी किंवा तरी जय जयाची संकृतीला सहज वेळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते काही बंधन नाही निळा मने धराला हाती माझा हात धरा तरी द्यादपती निरूप तुम्ही महाद्या अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा अवघे कीर्तन सेवा संपली. सगळ्या महिलांना विशेष आमंत्रण. उद्या काल आहे. उद्या पंढरपूरचा पांडुरंग ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपली पोळी खायला येणार आहेत. तर आज झोपायचंच नाही नमस्कारायचं पांडुरंगा 51 पोळ्या देते फक्त कपेच्या बापाची दारू सोडा आपाप 108 जी माऊली 108 पोळ्या करून आणील त्या माऊलीचा सन्मान समितीच्या वतीने होईल. महत्वा आज ना झोपायचं लगेच पुरण शिजायला फक्त पोळी करून गार करा कारण जेणेकरून ते ऊन राहील ना सकाळी चालेल ना. प्रत्येक घरातून 11 पोळ्या दुधाची व्यवस्था झालेली का सगळ्यांना येऊन येते. उद्या जेव्हा डेऱ्यावर फक्त ताजं दूध आणा रात्रीचं दूध याला टिकत नाही. जर आणायचं ठरलं तर ते आचार्याला तेवढं सांगावं ताजं दूध आणा. दूध घेऊन या पांडुरंगासाठी काय नाही करायचं कोबरासाठी आपण नको तिथे लय दूध घातलं पुढे प्रत्येकीने 11 पोळ्या 11 पापड 11 कोरडवाड्या कमीत कमी अर्धा किलो पिठाची भजी कोणते बघा पालक भजी कोसाळी भजी भेंडी भजी चांगला स्वयंपाक आहे फक्त गांजा भजे कोणी उद्या कीर्तनकार आपण छायावीतच गेली सगळे जण तुम्हाला विनंती केली तुम्ही थोडं दुधाची काही व्यवस्था इथे गावगावची मंडळी फक्त दूध आज रात्री काढलेलं आणू नका कारण ते टिकतच नाही आणि आमचा अनुभव येतच. उद्या सकाळी जे ताजं दूध आलंय ते घरी तापवा आणि मग इथं आणून द्या परत तापवण्यात येते. फक्त त्याची सगळी दक्षता काढा. त्याचं रात्रीचं दूध होतो नका तर दोन्ही दूध एकत्र घेतले ते टिकत नाही त्याला आमचा अनुभव आणि म्हणून अशी विनंती सगळेजण सहकार्य करा. उद्याची पंगत अशी प्रसिद्ध झाली पाहिजे की सातारा जिल्ह्यात पुरणपोळी अख्ख्या महाराष्ट्रात गाजली पाहिजे. जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही दुधाची थोडीशी व्यवस्था करा. एखाद्याला वाटलं बा मला कुळवणीला गुळ द्यायचं गुळ का ना एखाद्याला वाटलं बा दुधात खाण्यासाठी साखर पाहिजे साखर तर ती इथं संयोजकाकडे आणून द्या. एकदा आमच्या सगळ्या महाराज मंडळीसाठी जोरदार टाळ्या त्यांनी जीवाचं प्रत्येक घरोघरी गावी जाऊन ही ज्ञानदीप लावून की भक्तीची गंगा पेटवली. आश्रम महादेवाला छत्रपती शोभाराजांना गोंदवलेकर महाराजांना आमचे वैकुंठाशी साहेबराव माने यांना किती आनंद जयराम सिंह वडगावकर यांना खूप आनंद झाला असेल की तुम्ही सेवा करता तुम्हाला धन्यवाद. एकदा मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करायचं आहे का आणि कोणीही आरती झाल्याशिवाय उठू नये. कीर्तनात देव येतात.